नमस्कार. तर बघा आज नवीन असं नाश्त्याला बसलेलं आहे. तर लई दिवसानंतर म्हणजे आता कसं आहे स्वयंपाक झाला म्हणजे पोळ्या झाल्या कविताच्या आणि मग चाललेलं चहा पाणी. तर म्हणलं सकाळी सकाळी जरा आज जरा भूकच लागली तर मग गरम गरम चपाती आणि चहा चाललेलं आहे बघा आमचा खायचं. अर्थ नाही खायचा का चाललं मग शुद्र खायचं. फोन आला कोणाच अरे पाहिजे कोणाच फोन आला. सकाळी सकाळी लय भूक लागत एक तर आता सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळे काय आता आज सगळ्यात मेन स्वयंपाक पण झाला. फक्त धुणं ते धुवायचं राहिलेलं होतं. म्हणलं भाजी चला बाकी आहे हा फक्त पोळ्या झाल्या. भाजी आता मग मी आले रोज करावं लागेल ना. हा नंतर कोण एकदा यावरून मग बाकीचं. आज आल्यात भाजी थोडी. तर चला आताच कवितानी पोळ्या पण झालेल्या आहे सगळ्या कविताच्या. तर आज आपल्याला मस्त अशी बघा कुळताची उघड्या करून घ्यायच्या आहे. तर मी चहा पाण्याचा उरकुस्तवर आहे ना शेगडीवर मस्त कुळताची उघड्या शिजायला टाकून दिल्या होत्या बघा. आणि जरा टाइम लागत होता त्याला शिजायला म्हणून मग. आणि पाण्याचा आरक पहा पाणी एकदम म्हणजे त्याचा जो आरक उतरतो कुळताची घुगऱ्याचा तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे भाजीला. तर थोडंसं म्हणजे मी कढईमध्ये पाणी पण टाकून घेतलेलं आहे. जर लागलं तर टाकता येईल म्हणून. तर आता आहे ना पाणी दर्शी गरम होस्तवर लसूण सोलून घेते. आणि किती वेळ लसूण घालायचा आता घरचाच लसूण म्हणल्यावर काही नाही लाल लसूण आहे पहा एकदम भारी. तर कुळताची घुगऱ्या कशा एकच नंबर लागत खायला. आता जास्त करून कुळीत मठ ते राहिले नाही पण मग खाल्ले पाहिजे बी कारण कसं आहे चांगले राहते ते शरीरासाठी. तर पहा मी आता आहे ना शेंगदाणे पण भाजून घेतलेले थोड्या मिरच्या आणल्या. आता मसाला काढून घेते सगळा. तर पहा सगळा मसाला बी काढून घेतला. मीठ मिरच्या लसूण जिरे शेंगदाणे. तर आपल्याला पाणी आता मी काढून घेणार आहे. आणि हा मसाला आपल्याला चांगला पाट्यावर वाटून घ्यायचा आहे. तर सगळा मसाला काढून घेतला आणि मस्त आता पाट्यावर आपल्याला सगळा मसाला वाटून घ्यायचा. सोनपापडी तोंडाची खपली सगळी निघून गेली आता. सोनपापडे आता बाहेर झाला ना तोंड बरोबर झालं. तर मस्त असा आपला मसाला बी पहा मी पाट्यावर वाटून घेतला. आणि आता लगेच फोडणीला टाकायचे घुगऱ्या. मसाला बी वाटून घेतला चांगला. आणि आता आपल्याला घुगऱ्या फोडणीला टाकायच्या आहे. कढीपत्ता कोथिंबीर ताजा ताजा आणलेला आहे दोन्ही पण. काय रे हा घेते लसूण मीठ टाकले मसाला मसाला ते काय मीठ टाकलं मसाला आणि आपले जे घुगरेच पाणी का घुगऱ्या शिजेल ते मिक्स करून घ्यायच्या. घुगऱ्या नाही वाटेल काही ते नाही गरम पण केलेलं होतं. गरम पाणी आहे काय पातेल्यात तसंच आहे. बघा आपल्याला मसाले स्टार्ट ते चांगलं धुवून आणि जेवढे लागत तेवढी भाजी कुकर मध्येच बघून घ्यायची आहे आपला रस्सा ते. आणि नंतर फक्त आपल्याला फोडणीला टाकायची. तर भाजीला थोडस गरमच पाणी करून घेतलेलं होतं. आपल्याला फोडणी टाकायला लसूण टाकला बघा मी आधी चांगला लसूण लाल होऊन द्यायचा. तिकडे होईल तर लसूण बघा आपला लाल झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. आणि आपण कुळताच्या घुगऱ्याला
हळद नसतं टाकीत, फक्त आपल्याला जिरे, लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा राहतो. तर बाकीच्या घुगऱ्यांना म्हणजे तुरीच्या घुगऱ्या असो बाकीच्या, तर त्याला आपण हळद टाकीत राहतो, पण कुळथाच्या घुगऱ्याला हळद नसतं टाकीत. बघा याला चांगलं परतून द्यायचं. काही नाही. तर बघा आपण आता पूर्ण भाजी पण टाकून दिली घुगऱ्या शिजायला. आता याला चांगली अशी उकळी घेऊन द्यायची. आणि आपल्या घुगऱ्या म्हणजे अगोदर थोडेसे शिजलेल्याच आहे, पण मसाल्यामध्ये जशी चांगली उकळी येऊन द्यायची. पाणी घेतलं ना. सांगतच तळार पण अरे चाल बाई कसं झाली भाजी अजून खुले नाही पाहिजे. भारी झाली. चला आता आम्ही बसलेलो आहे सगळेजण जेवायला. तर या सगळेजण जेवण करायला. या सोबत भाजी टाकला का बघा. पुराणी भाजी हा ना मग एकदम भरला ती भाजी. घुगऱ्या कुळथाच्या घुगऱ्या मुगाच्या अजून याच्या आता तर एवढं कोणी करीत नाही. तुरीच्या त्याच्या भरला होत्या. काळ्या तुरीच्या भरला होत्या. आपल्याला तर तुरी नाही. या सोबत भाजी टाकला होता त्याने. लागंडे. आज आम्हाला एवढं भूक नाही म्हणून. काय खाल्लं? आज आम्ही सकाळी काय खाल्लं असं अरे नाही हो, खाली सकाळी संपल्या होत्या. छान चपाती. छान चपातीच नसते का लागलं मी. मग आम्हाला लपती मग असंच काहीतरी. आता पण काम आहे आम्हाला. मग कामालाच बाबा पण कसा आपल्याला हे करतोय. चालू दे. चाल बाई चाल. तू पण बसल बे. एक मिनिट नाही. इतकं नका. म्हणून घुगरे काय चालले हो? नाही का? तिला आहे ना भेंडी ती. भेंडी खायची तुला? ती भेंडी खायची होती आईने सकाळी भेंडी करून. आवडी जरा बुखार मध्ये त्याच्यामुळे आईने तिला भेंडी केली. तिला लय आवडत होती भाजी भेंडी. काय किती भारी केली आईनं. चल बघण्याची भेंडी काय? सोप पापडी वगैरे पण भेंडी. शिवा. डाळ लागेल ना. कुठं काय बसतो? शंभर लवकर झोपलो मी आज. सगळ्या लोकांना. शुक्रवारी काय करू पोळी घेऊ. हा लाल आणायची लाल लाल पोळी. लाल पोळी. मस्त लाडू आणू सपोर्ट करून पाहिलं का ते पण कसं ओढवलं मी आज गोड लाडू करते तुम्हाला. गोड का याचे लाडू करते का डाळीचे? डाळीचेच म्हणा. हा ना. बोलायचं ना आम्ही खाऊ थोडे थोडे. तुम्हाला नाही खायचे का? मग नाही खायचे. मी पण नाही खाल्ले यांचे लाडू. कोण मी? सोन पापडी लहान होती तेव्हा मम्मीने मला साखरेच केले होते. आलं का मम्मी यांना सगळ्यांना पाकच केले आणि बाजूला एकडे साखरेच केले. दळून साखरीचे खायचे नव्हते म्हणून पाणी आज फिरायला गेलो मी. गावात जाऊन मुळा केला नाही गेली मुळा येतो शंभर काढायची 100 शंभर इंगत होता.
झोपून आली असं त्याला कसं झोपते आज काय काम बरंच थोडं उशिरा झोपलेलं मग बरे झोपले जशी हा पप्पा आज काय करायचं धुवून फक्त तुम्ही धुवून. आणि ती गहू नीट करून. तेव्हा तुला भेटी येईल मग मम्मी तुम्हाला भेटी तू बस भेटी तिकडं नाही. तिकडे लागलं ना तुम्हाला बी भेटी लागलं तुम्हाला हळदी काढून हळदी त्याच्यामुळे लागत तू तशी मिठी घ्या मग मीठ घ्या थोडं हळदी ते त्याला मीठ नाही लागलं दिलं लावून जायचं मग हा न्यायचं येईल लावून जायचं बाई काय तू करत बोलत नाही ती तरी थोडं बोललं त्या कांदा कशी व्हिडिओ बंद झाला तुझं बोलणं व्हिडिओ पण झालेले सगळ्याला वाटलं सोमबाबडी तू बड्डेची त्या दिवशी हा फ्रॉक नाही घातली का सगळं कोण ठेवतं? माझ्या मैत्रिणी स्टेटस सगळं हॅपी बर्थडे केलं त्यांना वाटलं बड्डेच तिचा तरी त्यानेच करू आपली डोळ्यात कपडे नाही गेले होते आज निघले आज लाईव्ह होतं काल निघली काल सकाळी नाही आज सकाळी शिव आता थकला का सकाळचं ठेवलं अरे आवर घे कोण पटपटा राव पण जायचं तुला